तो तिथेच उभा राहिला. त्या उत्साही मेळाव्यात तो काही काळजीत न करता त्याचा चेहरा विक्षिप्त होता. त्याच्या मोबाईल स्क्रीनकडे पाहत होता, ज्यावर रात्रीचे 8 वाजले होते. त्याला आणखी 5 मिनिटे थांबावे लागणार होते आणि नंतर तो निघून जाणार होता, कारण मोहितचा प्रत्येक क्षण पूर्वनियोजित होता. तो एका सेकंदाचाही उशीर सहन करू शकत नव्हता. त्याच्या हातात फोन व्हायब्रेट झाला. संजय कॉल करत आहे. त्याने फोन कानाला लावला. संजयने धीराने ऐकले आणि मग रागाच्या भरात म्हणाला, भाडमध्ये जाओ ते. मी पुन्हा कधीही फरीद कोल्ड्रिंकसोबत करार करणार नाही, समजले का? त्याची हिंमत कशी झाली? त्यांनी मला मीटिंग आहे असे सांगून उशीर केला. त्यांच्यासोबतचे आपले सर्व भूतकाळातील आणि भविष्यातील व्यवहार ताबडतोब रद्द करा, नाहीतर उद्या ऑफिसमध्ये तुमचा कुरूप चेहरा दाखवू नका, समजले? तो रागाने म्हणाला, मी नेहमीच अशा बेजबाबदार आणि निरर्थक लोकांपासून दूर राहतो. त्यांनी माझा वेळ वाया घालवला. त्याने त्याचा फोन टेबलावर आदळला आणि दीर्घ श्वास घेतला. क्लबमधल्या आवाजानेही त्याचा राग शांत झाला नाही. मला आश्चर्य वाटते की असे लोक इतक्या मोठ्या कंपन्या कसे चालवतात, तो स्वतःशीच बडबडला. अचानक रोजीने स्वतः त्याच्या जवळ आली आणि खूप वाईट मूडमध्ये असलेल्या मोहितला तिच्या तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीने धक्का बसला. तिने त्याच्याकडे पाहिले आणि तिला मागे ढकलले. मी आता जात आहे, रोजीला इशारा देऊन तो उठला. त्याने त्याचे पाकीट आणि मोबाईल उचलले आणि निघून जाऊ लागला. नयनाने तिचे कपडे इस्त्री केले. तिचे सुजलेले आणि लाल डोळे चोळले, ज्यामुळे तो आणखी लाल झाले. त्या छोट्याशा फ्लॅटवर दुःखाची छाया पसरली आणि त्या दोघांच्याही जीवाला वेढून घेतले. ती आकाशातून जमिनीवर पडली होती. तिची सावली, तिचा आधार, तिचा नवरा. आकाश कायमचा नाहीसा झाला होता. आज तो तिला सोडून गेल्यापासून 14 महिने झाले होते आणि काट्यांनी भरलेले आयुष्य तिची वाट पाहत होते. जर त्याने तिला एकटे सोडले असते तर नयनानेही ते सहन केले असते, पण त्याने तिला एका लहान मुलीच्या काळजीत सोडले होते, जी अनन्या, अनु, फक्त 3 वर्षाची होती. अनु खोलीत झोपली होती. तिला झोपवल्यानंतर नयनाने तिचे कपडे इस्त्री करण्यास सुरुवात केली, कारण तिला दुसऱ्या दिवशी शाळेत जायचे होते. आकाशच्या मृत्यूनंतर तिला फक्त 1 महिन्याची रजा मिळाली होती. जर तिने जास्त रजा मागितली असती तर तिला शाळेतून काढून टाकले असते आणि रस्त्यावर ती आली असती. घर भाडे, वीज आणि गॅस बिल, खर्चाचे वादळ तिची वाट पाहत होते. आकाशच्या कंपनीकडून तिला मिळालेले थोडे पैसे त्याच्या अंत्यसंस्कारावर आणि इतर गरजांवर खर्च झाले होते. नयनाने आकाशशी प्रेमाचे लग्न केले होते, ज्यामुळे तिला तिच्या पालकांना सोडावे लागले. ते रागावले होते आणि आकाशचे पालकही या नात्याबद्दल खुश नव्हते. त्यामुळे तिने एक वेगळेच जग निर्माण केले होते आणि अनुच्या जन्मानंतर तिला तिचे आयुष्य पूर्ण झाल्याचे वाटले. तिला तिच्या प्रियजनांपासून वेगळे झाल्याचा पश्चाताप व्हायचा, पण ती तिची स्वतःची निवड होती. अचानक ती एक असहाय्य स्त्री बनली. जळत्या वाळवंटात तहानलेली होती आणि वेदना तिच्या डोळ्यांना वारंवार त्रास देत होत्या. काल तिला शाळेतून एक सूचना मिळाली होती की जर ती रजा घेत राहिली तर तिला नोकरीवरून काढून टाकले जाईल. आता जेव्हा आकाश स्वतः रागावला आणि निघून गेला, तेव्हा तिला खरोखरच जाणवले की प्रियजनांची सावली किती महत्त्वाची आहे. म्हणून ती तिचे कपडे इस्त्री करत होती, जे तिला दुसऱ्या दिवशी घालायचे होते. ती अनुला सोबत घेऊन जायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती शाळेत गेली तेव्हा मुख्याध्यापकांनी तिला त्याच्या कार्यालयात बोलावले आणि गप्पा मारत तिला सांगितले, आम्ही शक्य तितकी सहानुभूती दाखवली आहे. जर आम्ही अशीच माणुसकी दाखवत राहिलो तर शाळेची प्रतिष्ठा खराब होईल. तिचा अर्धा पगार कापला गेला होता. ती विचार करत होती की तिच्या अर्ध्या पगारात सर्व खर्च ती कशी भागवेल आणि ती मुख्याध्यापकांना आश्वासन देत राहिली की ती काहीही झाले तरी पुन्हा कधीही रजा घेणार नाही. मग जड पावलांनी ती वर्गाकडे चालत गेली. आई, तू इतकी उदास का आहेस? आणि पप्पा कधी येणार? तू म्हणाली होतीस की ते लवकरच घरी येतील आणि माझ्यासाठी भरपूर चॉकलेट्स आणि खेळणी आणतील. अनुने तिच्या कणखर आवाजात दररोज विचारणारा प्रश्न पुन्हा विचारला आणि नयनाने तिला खऱ्या आणि खोट्या दोन्ही गोष्टी सांगून गप्प केले. इतक्या लहान मुलीला ती कशी सांगू शकते की एकदा माणूस निघून गेला की तो परत येत नाही? 10वीच्या मुलांना अभ्यास दिल्यानंतर जेव्हा ती अनुला भेटण्यासाठी कॉरिडॉरमध्ये आली तेव्हा मागून कोणीतरी हाक मारली. मॅडम, ती मीरा होती. 10वीची खूप हुशार विद्यार्थिनी आणि अनुच्या अगदी जवळची. मॅडम, तुम्ही इतक्या काळजीत का आहात? कृपया ते माझ्यासोबत शेअर करा. कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन, मीरा म्हणाली आणि नयना हसली. ती तिच्याकडे पाहू लागली. तू मला कशी मदत करू शकतेस? तू स्वतःच खूप लहान आहेस.
तुमची समस्या काहीही असो तुम्ही मला सांगा. मी स्वतः ऐकले आहे की तुम्ही प्रिन्सिपलच्या ऑफिसमधून अशा बाहेर पडल्या आणि तेव्हापासून तुमचा मूड खराब आहे. हे खूप वाईट आहे बेटा. तू अशा प्रकारे कोणावरही लक्ष ठेवू शकत नाहीस. मी तुला खूप वेळा समजावून सांगितले आहे. मॅडम, मग तुम्हीच मला स्वतः सांगा. तुम्हाला माहीत आहे की मी तुमचा किती आदर करते आणि मला तुम्ही खूप आवडता. मीरा एका उच्चवर्गीय कुटुंबातील होती आणि ती नयनाशी खूप संलग्न होती. मॅडम, तुम्हाला कधी कोणत्याही समस्येत माझी मदत हवी असेल तर मला सांगा. तुम्हाला माहीत आहे माझे काका एक मोठे उद्योगपती आहेत. ते एवढी मोठी कंपनी चालवतात. जर तुम्हाला हवे असेल तर मी त्यांच्या कंपनीमध्ये तुमच्यासाठी नोकरीबद्दल बोलू शकते. ते तुम्हाला खूप चांगल्या पगारावर कामावर ठेवतील आणि तुमचा पगार कापला जाणार नाही. मी त्यांना विनंती करेन. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. ते ऐकून नैना आश्चर्यचकित झाली. मीरा खरोखरच खूप हुशार आणि समजूतदार मुलगी होती. पण नैना ते टाळत होती. पण तिला माहीत नव्हते की आयुष्य तिला कोणत्या वळणावर घेऊन जाणार आहे. कदाचित देवाने तिच्यासाठी आणखी अनेक परीक्षा बाकी ठेवल्या होत्या. त्याने होकार दिला. संजय दार ठोठावत ऑफिसमध्ये शिरला तेव्हा मोहित बसला होता. चल, तुला 10 मिनिटे उशीर झाला आहे. मोहित त्याला सांगितल्याशिवाय राहू शकला नाही. संजय हा त्याचा एकमेव मित्र होता आणि बराच काळ या ऑफिसमध्ये काम करत होता. त्यामुळे तो त्याच्याशी आणखी मैत्रीपूर्ण झाला होता. तोच मोहितचा एकमेव मित्र होता. त्याने त्याच्याशी मैत्री कायम ठेवली कारण तो खूप हट्टी होता. मोहित त्याच्यावर कितीही रागावला तरी त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नव्हता कारण त्याला त्याचा स्वभाव माहीत होता. उशीर झाल्याबद्दल माफ करा सर, पण काल रात्री तुम्ही मला दिलेल्या कामात मी व्यस्त होतो. मी शपथ घेतो, मी रात्रभर जागून हा प्रस्ताव तयार केला आणि तुम्ही काय केले? त्यांच्यासोबतचा करार रद्द केला. असे म्हणत तो प्रस्ताव कचऱ्याच्या डब्यात फेकून देत होता कारण त्याला माहीत होते की मोहित कधीही त्या इंडस्ट्रीजसोबत करार करणार नाही. त्याचा चिडखोर आणि गर्विष्ठ बॉस कामाच्या बाबतीत तडजोड करत नव्हता आणि तो इतका वक्तशीर होता की सर्व कर्मचारी त्याच्या ऑफिसमध्ये प्रवेश करताना आपले घड्याळ सेट करत असत कारण ते चुकीचे असू शकतात. पण मोहित मेहराचा वेळ एका सेकंदाचाही बदलणार नाही. संजयला आश्चर्य वाटले की इतका बिघडलेला राजकुमार कंपनी इतक्या चांगल्या प्रकारे कशी सांभाळतो. त्याने त्याच्यासमोर एक खुर्ची ओढली आणि पाय आडवे करून बसला. इथे आरामात बसू नकोस. आपल्याला त्या साईडला जायचे आहे. उठ. मोहित त्याच्या मनगटावरील घड्याळाकडे पाहत म्हणाला आणि संजयचा घसा खवखवला. तू एक रोबोट आहेस, पण मी एक माणूस आहे यार. मी रात्रभर जागा आहे. मी आज सकाळी नाश्ताही केला नाही. आता मला चांगले जेवण करायला दे. मगच मी कुठेही जाईन. तो उद्धटपणे म्हणाला आणि मोहित त्याच्याकडे अत्यंत नापसंतीने पाहत होता. मी किती वेळा समजावून सांगितले आहे की ऑफिसमध्ये माझ्याशी इतके मोकळेपणाने बोलू नकोस. माझ्याकडे 100 काम असतात आणि तुला नेहमीच जेवणाचं वेड लागलेलं असतं. तुझी फिगर बघ. तू जिम लावली नाहीस ना? तुझं पोट वाढत आहे. फक्त नोकरीमुळे कोणतीही मुलगी तुझ्या जवळ येणार नाही. तुझं दिसणंही नीट ठेव. तू पूर्णपणे जाड होत आहेस. तो त्याला फटकारत उठला. अरे चल मोहित मेहरा. हजारो मुली माझ्यावर वेड्या आहेत. त्याने एका खेळकर हावभावाने त्याचे केस त्याच्या चेहऱ्यावरून बाजूला केले आणि मोहित अनिच्छितपणे हसला. त्या मुलींचे डोळे आंधळे असतील किंवा त्यांची टेस्ट खूप वाईट असेल. आता आधी साईटवर जाऊया आणि मग परत आल्यावर काहीतरी खाऊया. त्याने त्याला ऑर्डर दिली आणि बाहेर गेला आणि संजय त्याच्याकडे पाहत त्याच्या मागे धावला. अनुला गेल्या 2-3 दिवसांपासून खूप ताप येत होता आणि तो कमी होत नव्हता. नैनाला वाटले की हवामानातील बदलामुळे तिची प्रकृती आणखी बिकट झाली असेल कारण ती खूप संवेदनशील मुलगी होती. तिला छातीत लपवून पंख्यामध्ये धरून बसली होती. तिला बाहेर जावेसे वाटत नव्हते, पण तिला बाहेर जावे लागणार होते. तेही तिचे पोट भरण्यासाठी. आताही ती तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळून बसली होती. तिला आठवले की आकाशला कळले की अनुला थोडीशी सर्दी झाली आहे, तर तो सर्व काही सोडून अनुच्या पलंगावर तिच्या उशीपाशी बसून असायचा. जेव्हा तिला त्याची आठवण यायची तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू येत असत. कदाचित मी देवाला खूप रागावले आहे. मी माझ्या भावनांमध्ये इतके मौल्यवान नातेसंबंध सोडून दिले आहेत. म्हणूनच तू मला या परीक्षेतून बाहेर काढत नाहीयेस. हे प्रभू, पण मी धीर धरेन. मी हार मानणार नाही, पण प्रत्येक अडचणीला आणि प्रत्येक समस्येला धैर्याने तोंड देईल आणि मला फक्त तुझ्या मदतीची गरज आहे. प्रभू. तिची तब्येत सुधारण्याऐवजी बिघडली होती. तिला माहीत होते की जर तिने शाळेतून पुन्हा सुट्टी घेतली तर तिला काढून टाकले जाईल. ती या शहरातील सर्वोत्तम आणि सर्वोच्च उच्चभ्रू शाळा होती आणि पगार चांगला होता आणि तिला माहीत होते की एवढा पगार तिला कुठेही मिळणार नाही.
पण अनुच्या तब्येतीने तिला धक्का बसला होता. आजही तिने डॉक्टरकडे जाण्यासाठी शाळेतून सुट्टी घेतली होती. तिची तपासणी करून घेतली होती आणि औषध घेऊन परतली होती. पण दुसऱ्या दिवशी ती शाळेत जाण्यापूर्वीच तिला आधीच एक नोटीस मिळाली होती की तिने आता शाळेत येऊ नये. तिची आता गरज नाही. ती काही क्षण अविश्वासाने त्या नोटीसकडे पाहत राहिली. तिने मुख्याध्यापकांना फोन केला आणि त्यांनी तिची प्रत्येक माफी अतिशय व्यावसायिक पद्धतीने नाकारली आणि म्हटले, उद्यापासून तुम्हाला शाळेत यायची गरज नाही. तुमच्या सततच्या रजेमुळे मुलांचे नुकसान होते, तर तुम्ही घरीच राहणे चांगले. नैना काही क्षण तिच्या फोनकडे पाहत राहिली. 2-3 दिवस ती सर्व काही शून्य नजरेने पाहत राहिली. अनुची तब्येत थोडी सुधारली होती. आता जर तिला जायचे असले तर तिने कोणाकडे जावे? तिने काय करावे? तिचे शिक्षण इतके उच्च नव्हते की तिला कोणत्याही कंपनीत सहज नोकरी मिळेल. दुसऱ्या दिवशी मीरा सुट्टीच्या वेळी तिच्या घरी आली. मॅडम, तुम्ही मला का सांगितले नाही? मी तुम्हाला सांगितले होते की जर तुम्हाला नोकरीची गरज असेल तर तुम्ही मला सांगा. ही शाळा तुम्हाला डिझर्व करत नाही. मी आज माझ्या काकांशी बोलेन. ते खूप चांगले आहेत. ते मला नाकारणार नाहीत. फक्त तुम्ही तयार राहा. त्यांच्या फोनची वाट पहा. आणि नैनाला नकार देण्याची जागा नव्हती. तिला कंपनीत काम करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. पण तिने अनिच्छेने होकार दिला. अनुचा निरागस चेहरा पाहून तिने हृदय पुन्हा भरून आले. मी माझ्या मुलीला सर्व सुख आणि आराम देईल. मला काहीही करावे लागले तरीही, तिने मनात निश्चित केले होते. आणि मीराचे काका तिला कामावर ठेवतील अशी प्रार्थना करत होती. अरे माझ्या राजकुमारी, तू आत्ताच माझ्या खोलीत आली आहेस. तू ठीक आहेस ना? मोहित मीराकडे प्रेमाने पाहत म्हणाला. त्याचा भाऊ नैतिक, जो त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. त्याचे 4 वर्षापूर्वी निधन झाले होते. त्याच्या पत्नीने त्याला विश्वासघात केला होता. त्यांची मुलगी त्यांच्या देखरेखीखाली सोडून ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. नैतिक हे सहन करू शकला नाही, कारण तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. या दुःखाने त्याला धक्का बसला आणि त्याने स्वतःचा जीव घेतला. तेव्हापासून मोहितला महिलांचा द्वेष होता. त्याच्यासाठी प्रत्येक महिला अविश्वासू होती. तो त्यांना फक्त खेळण्यांसारखे वागवत असे. कारण एका महिलेने त्याच्या प्रिय भावाचा जीव घेतला होता आणि दुसऱ्या महिलेमुळे त्यांचा जिवंत भाऊ त्यांच्यावर रागावला होता आणि त्यांना सोडून गेला होता. तो जेव्हा जेव्हा मीराला पाहायचा तेव्हा त्याला त्याचा भाऊ आणि त्याच्याशी जोडलेल्या कटू आठवणी आठवायच्या. त्याने मीराला स्वतःच्या मुलीसारखे वाढवले होते. जर तो आज जिवंत होता तर तो फक्त मीरामुळेच होता. अन्यथा आयुष्यात त्याला काहीही आकर्षक वाटत नव्हते. त्याचा एक भाऊ होता, त्याचा आधार होता, त्याचा उजवा हात होता, जो आता त्याच्याकडून काढून घेण्यात आला होता आणि तो त्याच्या नुकसानाचा बदला प्रत्येक स्त्रीकडून घेत होता. काका, तुम्हाला माहीत आहे तुम्ही किती चांगले आहात. तुम्ही माझी एकही विनंती कधीही नाकारत नाहीत, ती प्रेमाने म्हणाली. मोहितच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य आले. जेव्हा जेव्हा तिला त्यांच्याकडून आपली अट मान्य करून घ्यायची असेल किंवा तिला काही अनोखे गिफ्ट हवे असेल, तेव्हा ती त्याच्याशी असे बोलायची. अरे माझ्या प्रिये, सगळं तुझंच तर आहे. तुला जे हवं आहे ते माग. तू इतक्या त्रासातून का जातेस? तिच्या केसांमधून बोट फिरवत आणि त्याच्या डोक्याला हळुवारपणे स्पर्श करत ती म्हणाली. माझी एक शिक्षिका आहे. तिला शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे. कृपया तिला तुझ्या ऑफिसमध्ये नोकरी दे. ती त्याच्या डोळ्यात अविश्वासाने हे म्हणाली. आणि मोहित तिच्याकडे पाहत राहिला. त्याचे ओठ घट्ट झाले होते. मीरा बाळा, तुला माहीत आहे मी कंपनीच्या बाबींमध्ये तडजोड करत नाही आणि तू म्हणतेस तसे तिला शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे. याचा अर्थ ती तिच्या कामांबद्दल खूप अव्यावसायिक आहे आणि वचनबद्ध देखील नाही. आणि मेहरा इंडस्ट्रीमध्ये अगदी खालच्या दर्जाचा कर्मचारीही त्यांच्या कामासाठी अविश्वसनीयपणे वचनबद्ध आहे. जर तुम्हाला स्वतःसाठी काही हवे असेल तर मी ते क्षणार्धात तुमच्यासाठी घेऊन येईल. जर तुम्हाला एखाद्या ग्रहावर स्वतःचे परिपथकानक बांधायचे असेल तर मी ते देखील करील, तो खोडकरपणे म्हणाला. पण माझ्याकडून पुन्हा अशा मागण्या करू नकोस, कारण मी इतक्या कष्टाने उभारलेल्या उद्योगाला असले कर्मचारी कामावर ठेवून उद्ध्वस्त करणार नाही. काका, तुम्ही खूप घाणेरडे आहात. मला तुमचा तिरस्कार आहे, ती रागाने म्हणाली आणि तो हसून म्हणाला. आणि मी तुला खूप प्रेम करतो माझ्या प्रिये, तो असहाय्यपणे म्हणाला. तिला अव्यावसायिक म्हणू नका. मी तिला चांगले ओळखते. ती खूप छान आहे. काका, तिला एक लहान मुलगी देखील आहे आणि तिच्या पतीने काही महिन्यापूर्वी निधन झाले आहे. म्हणूनच कुटुंब आणि कामातील तिचे संतुलन इतके बिघडले आहे. ती खूप दयाळू आहे, पण तिची परिस्थिती खूप वाईट आहे. तिने माझ्याकडे नोकरी मागितलीही नाही. मी तिला माझ्या काकांच्या ऑफिसमध्ये नोकरी करायला सांगितले. तो खूप चांगला आहे, पण कदाचित मी चुकले असेल, मीरा निराशाने म्हणाली आणि तो विचार करू लागला. ठीक आहे, त्यांना उद्या पाठव, कारण मी तुला नकार देऊ शकत नाही.
पण तू त्या महिलेबद्दल जे काही म्हणालीस त्यावर मी विश्वास ठेवत नाही की ते खूप चांगले आणि खूप स्वतंत्र आहेत. कोणतीही स्त्री पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे एकनिष्ठ नसते. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुरुषासाठी आपला सापळा रचते. तर चला पाहूया, मी देखील एक मुलगी आहे. तुला मुलींचा इतका तिरस्कार का आहे? अरे तू त्यांच्यासारखी नाहीस, तू खास आहेस. आता जा आणि तुझ्या खोलीत आराम कर. तो हळुवारपणे तिच्या डोक्याचे चुंबन घेत म्हणाला. ती आनंदाने निघून गेली. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसमध्ये एका मीटिंगमध्ये बसला होता. तेव्हा रिसेप्शनिस्टने त्याला नैना नावाच्या व्यक्तीच्या आगमनाची माहिती दिली. सुरुवातीला त्याला समजले नाही की ती कोण आहे. त्याने चिडून तिला वाट पाहण्यास सांगितले. 2 तासानंतर जेव्हा तो मीटिंगमधून मोकळा झाला तेव्हा मीराने फोन केला आणि अनैच्छिकपणे त्याला आठवले. त्याने रिसेप्शनिस्टला तिला ऑफिसमध्ये पाठवण्यासाठी फोन केला. तो खरोखर मीराच्या विनंतीकडे दुर्लक्ष करू शकला नाही. ती त्याच्या प्रत्येक कृती आणि प्रत्येक तत्वापेक्षा वर होती. साहेब, मी आत येऊ का? बराच वेळ वाट पाहिल्यानंतर तिला अखेर आत येण्याची परवानगी मिळाली होती. ती संकोचून पुढे सरकली आणि परवानगी मागितली. मोहितने डोक्यापासून पायापर्यंत तिच्याकडे बारकाईने पाहिले. त्याच्या कंपनीतील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी जीन्स किंवा स्कर्ट घातले होते, पण ती साध्या पांढऱ्या कुर्त्यात आली होती, ज्यामुळे मोहित अस्वस्थ झाला. हे काय आहे? मीराच्या मुलीने एका मावशीसारख्या मुलीला पाठवले आहे. त्याने स्वतःशी विचार केला आणि हसायलाही लागला. ती एक 24-25 वर्षाची मुलगी होती. कुठेही लग्न किंवा एका मुलीची आई आहे असे वाटत नव्हते. मीराने वर्णन केल्यानंतर ती एका मुलीची आई असे वाटत नव्हते. पण त्याला प्रत्येक मुलगी सारखीच वाटत होती. स्वार्थी, धूर्त आणि पुरुषांच्या थोडेसे लक्ष वेधून घेतल्यानंतर स्वतःला ताटात अर्पण करण्यास तयार. आता हे पाहायचे होते की ही मुलगी तिचे खरे रंग कधी उघड करेल आणि तिच्या शालीनतेचा पोशाख कधी उतरवेल. मीराने म्हटल्याप्रमाणे तिला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. निसंशयपणे तुझ्या अव्यावसायिक वृत्तीमुळे आणि तुझ्या कामाबद्दलच्या वचनबद्धतेच्या अभावामुळे तुला कामावरून काढून टाकले असावे आणि मला असे लोक अजिबात आवडत नाहीत. पण ज्या व्यक्तीने तुला या ऑफिसमध्ये पाठवले आहे ती माझ्यासाठी जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. म्हणून स्वागत आहे मिस नैना तुमचे. कृपया खाली जा. माझी सेक्रेटरी तुम्हाला तुमचे काम समजावून सांगेल. तो नापसंतीने म्हणाला, रिसिव्हर त्याच्या कानाशी धरत. मिस रोझी, कृपया वर या, आणि फोन खाली ठेवला. नैना तो गर्विष्ठ माणूस अजिबात आवडला नाही, पण ती असह्य होती. जर ती असह्य नसती तर ती कधीही अशा माणसाच्या ऑफिसमध्ये काम करू शकली नसती, जो त्या व्यक्तीबद्दल जाणून न घेता त्याच्याबद्दल टीका करू शकतो. पण ती हो साहेब म्हणण्याशिवाय आणि मान हलवल्याशिवाय काहीही करू शकली नाही. जेव्हा ती निघून जाण्यासाठी वळली तेव्हा मोहितने अचानक तिला हाक मारली. तिने त्याच्याकडे पाहिले. तिचे खोल काळे डोळे जणू अश्रू ढाळल्यामुळे थोडे सुजले होते. मोहितने त्यांच्याकडे पाहण्याचे टाळले. या ऑफिसमध्ये काम करण्याचे काही नियम आहेत मिस नैना. पहिले, उद्यापासून तुम्ही या पोशाखात येणार नाहीत. तुम्हाला कंपनीने सांगितल्याप्रमाणे योग्य पोशाख घालावा लागेल. आणि दुसरे म्हणजे मी खूप वक्तशीर व्यक्ती आहे. मला सर्व काही वेळेवर हवे असते. एका क्षणाचाही विलंब मला चालत नाही. मला आशा आहे की तुम्हाला मुद्दा समजेल. तो दाराकडे बोट दाखवत म्हणाला. नैनाने तिच्या मुठ्ठी आवडल्या आणि मग पटकन बाहेर पडली. मोहित मेहरासाठी एक स्त्री फक्त तात्पुरती सात्वन देणारी होती. तिच्या भावनांना काहीच किंमत नव्हती आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या सर्व महिला फक्त एका रात्रीसाठी आल्या होत्या. आणि मग जेव्हा ते पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा तो अभिमानाने म्हणायचा, मी वापरलेल्या वस्तूंना पुन्हा हात लावत नाही. त्याच्याजवळ येणारी प्रत्येक महिला स्वतःला त्याच्यासमोर अर्पण करायला यायची. त्याला माहीत होते की नैनाचीही अशीच योजना असेल. तिच्या असहाय्यतेबद्दल रडणे आणि नंतर त्याला शरण जाणे. तो फक्त तिची पद्धत समजून घेण्यास उत्सुक होता. तिने काम सुरू करून 1 आठवडा उलटून गेला होता. पहिल्या दिवशी त्याने तिला खाली असलेल्या डेस्कवर बसवून काही फाईल्स टाईप करायला लावल्या. पण दुसऱ्या दिवसापासून त्याने तिला त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या वैयक्तिक सहाय्यक म्हणून ठेवले. तो तिला वारंवार फटकारत होता. तुला कामाची जाणीव नाही मिस नैना. त्याने हे इतके वेळा सांगितले होते की त्याचा आता नैनावर परिणाम होत नव्हता. ती फक्त संगणकावर बसून रागाने टाईप करत होती. ती अणूला तिच्यासोबत आणू शकत नव्हती. ती तिला तिच्या शेजारी आरतीच्या देखरेखीखाली सोडणार होती. ती तिला सध्या शाळेत जाऊ देत नव्हती कारण तिला बरे वाटत नव्हते. ती आता दिवसभर ऑफिसमध्ये बसूनही अणूबद्दल विचार करत असायची. पण चांगली गोष्ट म्हणजे तिचे पॅकेज खूप चांगले होते आणि तिला फक्त त्या चिडखोर माणसासमोर बसून दिवसभर रागाने टाईप करायचे होते.
कॉफी बनवायची होती आणि त्याला द्यायची होती, जी तो न पाहता ठेवायचा आणि नंतर काही गोष्ट बोलायचा. ते इतके वाईट नव्हते, कारण तिला त्या बदल्यात चांगला पगार दिला जात होता. इतक्या चुका करूनही त्याने तिला आपल्या वैयक्तिक सहाय्यक म्हणून का ठेवले हे तिला समजत नव्हते आणि हे मोहितच्याही समजण्यापलीकडे होते. कदाचित ही मुलगी संपूर्ण आठवडा त्याच्यासाठी एक आव्हान बनली होती, कारण तिने ते कोणत्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला होता. तिने मोहित मेहराचा त्याच्यावर कोणताही प्रभाव पडू दिला नव्हता. मध्यमवर्गीय मुली त्याच्या सहवासाची आस बाळगत असत. त्यांच्याकडून थोडेसे लक्ष दिले गेल्यावर त्यांना त्यांचे शरीर, मन, संपत्ती बलिदान करण्यास त्या उत्सुक असत. काहीही असो, त्याला पाहायचे होते की ही मुलगी त्याच्या आणि तिच्या संयमाशी किती काळ परीक्षा घेत राहील. दुसरीकडे ही मानसिकता नयनासाठी एक आव्हान बनली होती. 3-4 तासाच्या कठोर परिश्रमानंतर ती फाईल टाईप केल्यानंतर तो तिला थोडीशी चूक दाखवून ती पुन्हा टाईप करण्यास सांगायचा. ती शांत राहायची, धीराने तिचा संयम पिऊन टाकायची. "मिस नैना, कृपया मला एक ब्लॅक कॉफी आणा," तो आज्ञाधारकपणे म्हणाला आणि नंतर त्याच्या लॅपटॉपवर व्यस्त झाला. नैना उठून म्हणाली, "हो सर." तिला माहीत होते की तिचा रागीट बॉस कॉफी ऑर्डर करण्याचा त्रास घेईल, पण ती पिणार नाही. पण तरीही नैना पटकन कॅन्टीनमध्ये गेली आणि ब्लॅक कॉफी बनवू लागली. तिने 3 चमचे साखर घातली. ती पूर्णपणे मिसळली आणि ट्रेवर व्यवस्थितरित्या सजवू लागली. नैनाने मोहित मेहराच्या सेक्रेटरी रोजीला त्याच्या चवीबद्दल आणि त्याला कोणत्या प्रकारची कॉफी किंवा चहा आवडतो याबद्दल आधीच विचारले होते, म्हणून तिने काळजी न करता त्याच्यासमोर कॉफी ठेवली आणि तिच्या कामात व्यस्त झाली. मोहितने त्याने त्या निष्पाप दिसणाऱ्या मुलीकडे आणि नंतर कॉफीकडे पाहिले. फक्त तिच्याकडे पाहून तो कॉफी कशी बनली आहे हे समजू शकला. मग ती मला जाणून-बुजून चिडवत आहे का? त्याने विचार केला, पण कॉफी न घेताच ठेवली. नैना तिचे घड्याळ तपासत होती. ऑफिसचे तास कधी संपतील याचा विचार करत होती, जेणेकरून ती घरी जाऊ शकेल. अनु खूप अस्वस्थ होत होती, पण ती असहाय्य होती. ती तिला सोबत आणू शकत नव्हती. "मिस नैना, कृपया हे काम सोडा. तुम्ही ते काही करू शकत नाही. माझ्यासोबत साईटवर या. संजय आज रजेवर आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या जागी गाडी चालवाल," तो आज्ञाधारक स्वरात म्हणाला. त्याचा मोबाईल उचलला आणि बाहेर निघाला. तो पुढे सरकला. "पण साहेब, मला गाडी कशी चालवायची हे माहीत नाही." ती अचानक घाबरली. मोहित आश्चर्याने तिच्याकडे वळला. "अरे, मी विसरलोच. तुमच्यासारख्या मध्यमवर्गीय मुलीकडे गाडी कशी असू शकते?" त्याच्या टोमणे मारणाऱ्या स्वराने नैनाला गोठून टाकले, पण ती ओठ दाबून उभी राहिली. तिने तिच्या बॉससमोर कधीच बोलायचे नाही, तरीही तिला तिची नोकरी गमवावी लागेल असा निर्धार केला होता. "हो साहेब, तुम्ही अगदी बरोबर आहात. माझ्यासारख्या निम्न मध्यमवर्गीय मुलीने कधीही गाडी पाहिली नाही. चालवणे तर दूरच. तर तुम्ही एकटे जा. तसेही माझी वेळ संपली आहे. मला घरी जायचे आहे." "हो." ती मागे वळताच मोहित तिच्या धाडसाने थक्क झाला. "ड्रायव्हर गाडी चालवेल आणि तू माझ्यासोबत आत्ताच साईटवर येशील, गाडी पाहण्यासाठी आणि गाडीत बसून कसे वाटते ते जाणून घेण्यासाठी. हे निमित्त म्हणून वापर." असं म्हणत तो निघून गेला आणि नैना बोटे फिरवत सामान पॅक करत त्याच्या मागे गेली. तिला मोहित मेहराने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्याची आणि कधीही प्रश्न न विचारण्याची कडक सूचना देण्यात आली होती. गाडीत बसताच ती अणूचा विचार करू लागली. जेव्हा ती तिला सोडून आली होती तेव्हा तिला थोडा ताप आला होता, पण तो बर्फाचा तुकडा तिच्या शेजारी बसला होता. सर्व चिंतांपासून मुक्त होता. तिचे डोळे अश्रूंनी भरून येणार होते, पण ती शांत राहिली. त्या जागेवर अनेक एकरांवर पसरलेल्या एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. ते हिरवळ असलेले ठिकाण होते. शहरापासून दूर होते आणि खूप शांत जागा होती. पण तरीही नैनाची अस्वस्थता कमी झाली नाही. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि तो तिला इथे घेऊन आला होता, जरी नैनाने तिथे फारसे काही केले नव्हते. अभियंत्याशी बोलत असतानाही नैना त्याच्या शेजारी उभी होती. त्या चिडखोर माणसाने तिला इथे का आणले? तेवढ्यात रोजी आली आणि नैनाने सुटकेचा निश्वास सोडला. "मोहित, तू मला साईडवर असल्याचे का सांगितले नाहीस आणि नैनाला का म्हणून सोबत आणले आहेस?" रोजीने नैनाकडे नाराज नजरेने पाहत मोहितला म्हटले, "तुझा चेहरा रोज पाहून मला कंटाळा आला होता. मी विचार केला होता की मी आज हा नमुना माझ्यासोबत आणेन, पण ती खूप बोरिंग आहे." मोहित इतक्या अपमानास्पद स्वरात म्हणाला की नैनाला खूप राग आला. "मिस नैना, तुम्ही जाऊ शकता. ड्रायव्हर तुम्हाला घरी सोडेन," रोजीने नैनाला म्हटले आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि लगेच परत चालू लागली. तिला आता त्या रागीट माणसासोबत एक क्षणही घालवायचा नव्हता. मोहितने तिला जाताना पाहिले आणि मग रोजीकडे वळून म्हणाला, "चल, परत जाऊया. मला फक्त तपासायचे होते आणि मी ते केले." तो खिशात हात घालून गाडीकडे चालू लागला. "आज कसा आहेस मोहित? चल कुठेतरी छान जेवण करूया आणि मग थोडी मजा करूया."
रोझीने लज्जास्पदपणे म्हटले. अजिबात नाही रोझी. मला आता तुझ्यासोबत मजा करण्याचा मूडमध्ये नाहीये. तुला माहीत आहे की मी फक्त एकदा स्पर्श केल्यानंतर कोणत्याही महिलेला स्पर्श करत नाही. तू माझी सेक्रेटरी होतीस म्हणून तू माझ्या कंपनीचा वापर केलास, पण मी कंटाळलो आहे. जा दुसऱ्या कोणाला तरी तुझे लक्ष बनव. आणि ऐक, इतके मद्यपान करू नकोस की तुझ्या तोंडाला दुर्गंधी येईल, कारण मला ऑफिसमध्ये असले काहीही सहन होत नाही. अरे मोहित, उद्या रविवार आहे आणि मी ऑफिस का येऊ? आता तू जा, मला घरी जायचं आहे. मीरा एकटीच असेल. तो गाडीकडे लांब पावले टाकत गेला आणि रोजीने फक्त उसासा टाकला आणि त्या गर्विष्ठ पुरुषाकडे पाहत राहिली, जो कदाचित जास्त काळ कोणत्याही महिलेच्या आवाक्यात राहू शकत नव्हता. तिला तिच्या जोडीदाराच्या रूपात दुसरा कोणीतरी शोधावा लागला. ती घरी आल्यावर अनु पुन्हा तापाने जळत होती. वारंवार तिचा हात तिच्या छातीवर ठेवत होती. मम्मा, इथे दुखत आहे. आणि नयनाला असे वाटले की कोणीतरी तिचा जीव घेत आहे. बेटा, जास्त खोकल्यामुळे तुला फुफ्फुसांचा त्रास झाला असेल. आज आपण डॉक्टरकडे जाऊया. ती तिला एका खाजगी दवाखान्यात घेऊन आली. तिला वाटले की ही फक्त एक किरकोळ समस्या आहे. तिला ताप होता आणि तो औषधाने कमी होईल. पण डॉक्टरांनी काही चाचण्या लिहून दिल्या होत्या, ज्या लगेचच करायच्या होत्या. तिला थोडी काळजी वाटली. चाचण्यांचे निकाल आल्यानंतर डॉक्टरांनी तिला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील काळजीच्या भावनेने ती गोंधळून गेली. डॉक्टरांनी जे उघड केले ते तिला वेडे करण्यासाठी पुरेसे होते. तिला भिंतीवर डोके आपटावेसे वाटले, किंवा हे फक्त एक भयानक स्वप्न आहे का हे शोधण्यासाठी लवकर उठावेसे वाटले. डॉक्टरांनी सांगितले होते की अनुच्या हृदयाच्या झडपांपैकी एक ब्लॉक झाला आहे. तिला आठवले की अनु तिच्या छातीवर हात ठेवून म्हणत असे, आई, इथे दुखत आहे. आणि नयनाला वाटायचे की कदाचित जास्त खोकला येत असल्यामुळे फासळ्या दुखत आहेत. तिने डॉक्टरांकडे अविश्वासाने पाहिले. तुम्हाला काय म्हणायचे आहे? माझी मुलगी बरी होईल ना? ती पाण्यातून बाहेर पडणाऱ्या माशासारखी रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आकाशचा मृत चेहरा पुन्हा एकदा तिच्या समोर आला. जणू काही तो म्हणत होता, नयना, हे फक्त माझ्यापासून वेगळे होण्याचे दुःख नाही. आयुष्यात तुझ्यासाठी अनेक परीक्षा आहेत. डॉक्टरांनी सांगितले की मुलीला त्वरित ऑपरेशनची आवश्यकता आहे. आणि तिच्या अंगावर काटा आला. आणि जेव्हा तिला फी कळली, 4 लाख रुपये, तेव्हा ती कॉरिडॉरमध्येच श्वास रोखून बसली. तिचे शरीर थरथर कापत होते. तिच्याकडे एकही पैसा नव्हता. तिला सर्वत्र अंधार दिसत होता. आकाशच्या जाण्याचे दुःख ती अजूनही विसरली नव्हती. अनु तिची एकमेव आशा होती, तिचा एकमेव आधार होती. ती तुटलेल्या पावलांनी घरी परतली. तिचे हृदय वारंवार वार केल्यासारखे धडधडत होते आणि तिच्या डोळ्यात अश्रूंचा नियमितचा भाग दिसत होता. तिने कोणाकडे आपली समस्या मांडावी? तिने खूप दिवसांपासून तिच्या कुटुंबाला सोडून दिले होते. जरी ती तिथे गेली असती तरी तिचे अभिमानी भाऊ आणि वहिनींनी तिला कधीही घरात येऊ दिले नसते. तिने आकाशची सर्व कागदपत्रे असलेली जुनी ट्रंक उघडली. एका फाईलमध्ये त्याची वैयक्तिक माहिती होती, ज्यामध्ये त्याच्या घराचा पत्ता देखील होता. आकाश हा एका प्रतिष्ठित व्यावसायिकाचा मुलगा होता. ते 3 भाऊ होते आणि तो आणि नयना एकाच विद्यापीठात शिकत होते. आणि तिथेच आकाशने तिच्याकडे त्याच्या प्रेमाची कबुली दिली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्याला कागदपत्रे मिळाली, ज्यात म्हटले होते की त्याला सर्व गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्याचे वडील खूप कडक स्वभावाचे होते. आकाशची आई त्याच्या लहानपणीच वारली होती. तो अनेकदा नयनाला म्हणायचा, माझे वडील त्यांच्या तत्वांवर खूप ठाम आहेत, म्हणून ते मला कधीही स्वीकारणार नाहीत. पण काळजी करू नकोस, मी स्वतःचे आणि तुमचे पोट भरण्यास सक्षम आहे. आणि असंच घडलं. तो एका खाजगी कंपनीत काम करू लागला आणि दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होते. इतक्या वर्षात आकाशने त्याच्या पालकांकडे मागे वळून पाहिले नाही. तो अनेकदा म्हणायचा, माझा मोठा भाऊ मला भेटायला येतो आणि मला घरी जाण्याची विनंती करतो, पण ज्या घरातून मला बाहेर काढले होते तिथे मी परत जाऊ शकत नाही. आणि नयनाने नेहमीच आकाशला पाठिंबा दिला होता, पण तिला कल्पना नव्हती की तो मध्येच सोडून कायमचा निघून जाईल. तिने फाईल परत ट्रंकमध्ये ठेवली, कारण तिथे जाण्यात काही अर्थ नव्हता. ती त्यांच्यासमोर भीक मागू शकत नव्हती. बाहेर पडण्याचा एकही मार्ग दिसत नव्हता. कोणीतरी तिला मदत करू शकेल. मोहित मेहरा त्याच्या ऑफिसमध्ये पाय आडवे करून बसला होता. तिची नजर वारंवार भिंतीवरील घड्याळाकडे आणि नंतर त्याच्या समोरच्या रिकाम्या सोफ्याकडे पडत होती. ती अजून ऑफिसमध्ये आली नव्हती, जरी तिला हे चांगलेच माहीत होते की मोहित मेहराला क्षणभरही उशीर झालेला आवडत नाही. तेवढ्यात दार उघडले आणि ती त्याच्यासमोर उग्र, फुगीर स्वरूपात होती.
तिला पाहून तो घाबरला. जर स्त्रियांबद्दलचा त्याचा दृष्टिकोन इतका कठोर आणि चुकीचा नसता तर कदाचित नयनाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याचे हृदय स्पर्शून गेले असते. पण नाही, मोहित मेहरा इतका कमकुवत नव्हता. ती त्याच्यासमोर उभी होती आणि मोहित तिला तिच्या खऱ्या रूपात पाहण्याची वाट पाहत होता. तो तिच्या साध्या नम्र दिसण्याला अनेक दिवसांपासून कंटाळला होता. त्याच्याजवळ येणारी दुसरी कोणतीही स्त्री इतकी सभ्य आणि साधी नव्हती आणि आज कदाचित नयना हे सिद्ध करू इच्छित होती. म्हणून त्याने आपले पाय खाली केले, हनुवटीखाली मुठी आवळल्या आणि तिच्याकडे निश्चितपणे पाहिले. "हो, मला सांगा मिस नयना, मी ऐकत आहे," तो म्हणाला आणि नयनाला थोडी हिंमत मिळाली. आज तिला तिच्या मुलीबद्दलचा अभिमान आणि स्वाभिमान काहीही असो, तिला त्या माणसासमोर हात पसरवावे लागले. "सर, मी हो, हो, मला सांगा." "रिलॅक्स, काही हरकत नाही. मला अशा गोष्टी ऐकायची सवय आहे." जणू तो तिच्या असहाय्यतेचा आनंद घेत होता. "सर, मला 4 लाख रुपये हवे आहेत, तातडीने. जर मी ते उद्यापर्यंत जमा केले नाहीत तर." ती कोणत्याही प्रस्तावनेशिवाय पैसे मागू लागली आणि मोहितच्या ओठांवर एक राक्षसी हास्य उमटले. "तर तुम्ही शेवटी साधेपणाचा तो झगा उतरवला आहे. तुम्ही स्वतःची हीच किंमत ठेवली आहे का?" तो गमतीने म्हणाला. "खरं तर मी खूप दिवसांपासून तुमच्याकडून काही प्रकारच्या पुढाकाराची वाट पाहत होतो. कारण माझ्या मनात महिलांबद्दल एक कन्सेप्ट आहे की या जगातील कोणतीही महिला ती फक्त सभ्य किंवा निष्पाप नाहीये. ती स्वतःला कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुरुषासमोर सादर करते. अश्रू ढाळून किंवा तिचे आकर्षण दाखवून. पद्धत वेगळी असू शकते, पण उद्देश तोच आहे. आणि बिचारी मीरा ही पूर्णपणे निष्पाप मुलगी आहे. मी तिला कसे समजावून सांगू की तिची साधी शिक्षिका ही मोहित मेहराच्या आकर्षण आणि सुरेखतेवर प्रेम करते. पण तू स्वतःला कमी लेखले आहेस. हे खरे आहे की तू माझ्या स्टेटसची किंवा आवडींना कोणत्याही प्रकारे पूर्ण करत नाही. मी नेहमीच मुलींकडे जातो किंवा त्या स्वतःहून माझ्याकडे येतात, ज्या खरोखर माझ्या सहवासाच्या पात्र आहेत. मग त्या असोत किंवा नसोत, पण तो सहवास काही क्षणांसाठीच असला तरी. पण तरीही तू इतकी निरुपयोगी नाहीस की तू स्वतःला एवढी किंमत कमी देशील." मोहित नयनाच्या असहाय्यतेचे चित्रण सर्व प्रकारे करत होता. तिच्या प्रतिष्ठेचे आणि चारित्र्याचे तुकडे तुकडे करत होता. या दगडी मनाच्या माणसासमोर ती रडणार नाही अशी शपथ घेतली असली तरी तिच्या डोळ्यातून अनिच्छितपणे अश्रू वाहत होते. पण नशिबाला माहीत होते की तिला आणखी किती अपमान सहन करावा लागणार आहे. "साहेब, तुम्ही गैरसमज करत आहात. माझी मुलगी." तिचे ओठ थरथर कापत होते. तिचा आवाज गुदमरत होता. तिचा चेहरा अपमानाने लालबुंद झाला होता. "तिला शस्त्रक्रियेची गरज आहे. त्यासाठी खूप पैसे लागतील. मी तशी बाई नाहीये," तिने तुटलेल्या आवाजात स्पष्टीकरण केले. पण मोहित मेहरा हसून बाहेर पडला. त्या क्षणी तो तिला एका सैतानापेक्षा कमी वाटत नव्हता. तिला आश्चर्य वाटले. ती इथे मदत मागायला का आली असेल? तिला एखाद्या गाडीने धडक दिली असती तर बरे झाले असते, पण या माणसाने नाही. पण ती इथे तिच्या मुलीला वाचवण्यासाठी आली होती आणि जरी तिला तिची इज्जत विकावी लागली तरी ती तिला वाचवेल. तिचा खरेदीदार तिच्यासमोर बसला होता. तिच्याकडे तिरस्करणीय डोळ्यांनी पाहत होता. मग त्याने त्याचे चेकबुक उचलले, चेकवर सही केली आणि तो तिला दिला. "मी कधीही कोणत्याही महिलेसोबत एका रात्रीपेक्षा जास्त वेळ घालवलेला नाही. हे लक्षात ठेव. उद्या संध्याकाळी माझा ड्रायव्हर तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. गाडीत बसण्याआधी तुमचे स्वरूप नीटनेटके करा." नयनाला असे वाटले की जणू काही एका हाय स्पीड ट्रेनने तिचे अस्तित्व चिरडले आहे. "साहेब, तुम्ही मला चुकीचे समजताय. मी खरोखरच असहाय्य आहे. त्या बदल्यात मी आयुष्यभर तुमच्या ऑफिसमधील तुमची प्रत्येक आदेशाचे पालन करण्यास तयार आहे." तिच्या चेहऱ्यावरून अनियंत्रितपणे अश्रू वाहू लागले. तिला आयुष्यात कधीही इतका अपमान वाटला नव्हता. "ओके मिस नयना, रिलॅक्स," तो उपहासाने म्हणाला. "तुमच्या ऑफिसच्या कामासाठी मी तुम्हाला मासिक पगार देतो. जरी तुमचे काम माझ्या पात्र नाही, पण तुम्हाला या चेकचा अर्थ चांगला समजतो. कारण तुम्ही माझ्याकडे याच हेतूने आला आहात. आता तुमचा खरा चेहरा लपवण्याची किंवा तुमच्या कृतीचे समर्थन करण्याची गरज नाही. तुमच्यासारख्या लोकांना कोणत्याही समर्थनाची आवश्यकता नाही. मला महिलांच्या गरजा माहीत आहेत. म्हणून काळजी करू नका आणि निश्चिंत राहा. आणि हो, रात्रीचीही काळजी करू नका, कारण मला महिलांचा कितीही तिरस्कार असला तरी मी त्या नाजूक क्षणांमध्ये त्यांचा खूप प्रेमाने वापर करतो." तो निर्लज्जपणे म्हणाला, डोळे मिचकावत. नयनाने तिच्या मुठी घट्ट आवळल्या. खरोखर आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी तिला एका रात्रीची किंमत मोजावी लागेल का? मग अचानक तिच्या मनात एक विचार आला. "जर तुमची हीच अट असेल तर मी तुमच्याकडे अशी येऊ शकत नाही. तुम्हाला माझ्याशी लग्न करावे लागेल." यावर मोहितने आश्चर्यचकित डोळ्यांनी तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि नंतर तो हृदयद्रावक हसून म्हणाला,
तू माझ्या विचारांपेक्षा जास्त हुशार निघालीस मिस नैना. माझ्याशी लग्न करून तू माझ्यावर कायमचे वर्चस्व गाजवू इच्छितेस. पण मी तुला आधीच सांगितले आहे की मी कोणत्याही मुलीसोबत एका रात्रीपेक्षा. तो अजूनही बोलत असताना नैना पटकन म्हणाली, तू माझ्याशी लग्न केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला घटस्फोट देऊ शकतोस. पण मी तुझ्यासोबत अवैध संबंध प्रस्थापित करू शकत नाही. मी असह्य आहे, पण मी इतकी निर्लज्ज नाही. आश्चर्यकारक यार, हे कोणीतरी नवीन आहे. पण मी कोर्ट मॅरेज करेन आणि जे काही होईल ते माझ्या अटींवर होईल. कोणतीही युक्ती चालणार नाही. तो तिच्याकडे खोलवर पाहत म्हणाला. ती जड पावलांनी परत आली. मोहित बंद दाराकडे पाहत राहिला. विचारात हरवला. आजपर्यंत त्याने कोणत्याही विवाहित महिलेसोबत किंवा मुलाच्या आईसोबत वेळ घालवला नव्हता. तो विचार करू लागला की त्याने नैनाचा प्रस्ताव कसा स्वीकारला. पण आता त्याने तो आधीच स्वीकारला होता. ती रुग्णालयात होती. अणूला दाखल केल्यानंतर ती तिच्या शेजारी बसली. लहान मुलगी इतकी वेदना सहन करत होती की तिला पाहून तिचे हृदय दुखत होते. डॉक्टरांनी तिला आश्वासन दिले होते की ऑपरेशन यशस्वी होईल आणि अणू बरी होईल. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. संध्याकाळचे सावटे पडले होते आणि तिला तिचे स्वरूप दुरुस्त करायचे होते. नंतर एका रात्री त्या राक्षसी माणसाकडे तिच्या मुलीच्या जीवाची किंमत मोजण्यासाठी जायचे होते. कारण आता तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. घरी आल्यानंतर तिने आंघोळ केली आणि काळी साडी घातली. तिला आठवले की आकाशने तिला तिच्यासाठी प्रेमाने विकत घेतली होती आणि तिने ती फक्त एकदाच नेसली होती आणि नंतर ती बाजूला ठेवली होती. तिने हलका मेकअप केला होता आणि केस मोकळे ठेवले होते. तिने असे कपडे घालून बराच काळ लोटला होता. पण कदाचित आता तिचे हृदय मरून गेले असेल. काळ्या टाचांच्या हिल्स घालून ती पावले टाकून चालत गाडीत चढली आणि गाडी तिच्या गतव्यवस्थानाकडे जाऊ लागली. तिचे हृदय आणि मन सर्व प्रकारच्या भावनांपासून मुक्त होते. ती मोहितने तिला सांगितलेल्या कोर्टात पोहोचली होती. काहीही न कळता तिने सही केली आणि गाडीत परत आली. ड्रायव्हर तिला मोहितने दिलेल्या पत्त्यावर घेऊन गेला होता. मोहित गाडीत नव्हताच. तो स्वतःच्या गाडीने येत होता. थोड्या वेळाने गाडी एका फार्म हाऊस समोर थांबली. ती हळूहळू आत आली. मोलकरीण तिला खोलीत घेऊन गेली आणि ती तिथे जाऊन बसली. अरे देवा, मला माफ कर. मला माहीत आहे की मी लग्नासारख्या पवित्र नात्याचा करार केला आहे. पण मी माझी मुलगी गमावू शकत नाही. तिला माझ्या डोळ्यांसमोर असे मरताना पाहू शकत नाही. माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. तिच्या भावनांच्या तीव्रतेमुळे तिचे डोळे अश्रूंनी भरले. रात्र जात होती. बाहेर पावसाचे थेंब खिडक्यांवर जोरदार पडत होते. कदाचित हवामानही तिच्या निर्णयावर रागावले होते. रात्रीचे जवळजवळ 2:30 वाजले होते आणि नैना आश्चर्यचकित होत होती. कारण रात्र जात होती आणि मोहित अजून खोलीत आला नव्हता. अखेर 2:30 वाजला. दार उघडले आणि तो आत आला. नैना बेडच्या एका कोपऱ्यावर बसली होती. खोलीत हीटर चालू असूनही तिला थंडी वाजत होती. पण तिने स्वतःला कशानेही झाकले नाही. कारण तिला माहीत होते की त्यासाठीच तिला एवढे पैसे देण्यात आले होते. तो तिच्या जवळ गेला, पण तिच्या शेजारी बसण्याऐवजी तो सोफ्यावर बसला आणि सिगारेट पेटवली आणि धूर सोडू लागला. नैना त्याच्याकडे पाहण्याचे टाळत होती. फक्त मान खाली घालून त्याच्या आदेशाची वाट पाहत होती. तिचे हृदय कोरड्या पानासारखे थरथर कापत होते. तिने स्वतःला वचन दिले होते की ती बेशुद्ध राहील, पण त्या माणसाची उपस्थिती तिला वेड करण्यासाठी पुरेशी होती. तिला पळून जाण्याची इच्छा होती, पण त्या राक्षसाच्या कैदेतून स्वतःला मुक्त करणे अशक्य होते. किमान आज रात्री तरी नाही. तो त्याच्यासमोर बसलेल्या नाजूक कळीकडे बारकाईने पाहत होता आणि तिच्या संयमाची परीक्षा घेत होता. तो तिच्याकडे पाहत होता. एकामागून एक सिगारेट ओढत होता. पहिल्या दिवसापासून त्याला या मुलीकडे एक चुंबकीय ओढ वाटत होती. ती खूप साधीशी मुलगी होती. त्याच्या पातळीला अगदी साजेशी नव्हतीच. पण तरीही तिने मोहितच्या जाणीवेवर वर्चस्व गाजवले होते. आणि इतके दिवस त्याच्यासोबत काम करूनही जेव्हा तिने काहीही चूक केली नव्हती, तेव्हा त्याला समजू लागले की कदाचित हे सगळे वेगळेच असेल. कदाचित स्त्रियांबद्दलचा त्याचा दृष्टिकोन बदलू शकला असता. जरी ती काल त्याला स्वतःला विकायला आली नसती. काही कारणास्तव मोहितसमोर तिने स्वतःला अशा प्रकारे सादर केल्याने त्याला दुःख झाले होते आणि ती वेदना त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होती. कारण कुठेतरी खोलवर ती त्याच्यासाठी आदरास पात्र बनली होती. त्याला खरोखर जाणून घ्यायचे होते की ती खरोखर असहाय्य आहे की इतर महिलांसारखीच आहे. ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाला बळी पडली होती आणि जेव्हा त्याने तिची पार्श्वभूमी तपासायला सांगितली, तेव्हा त्याला असे काही खुलासे मिळाले ज्याने त्याच्या आत्म्याला हादरवून टाकले. ती नैना म्हणजे आकाश मेहरा होती.
त्याचा भाऊ, त्याचा लाडका भाऊ, जो त्याने त्याच्या वडिलांच्या उदासीनतेमुळे गमावला होता. त्याला अजूनही आठवते की आकाशने 5 वर्षापूर्वी हात जोडून त्याच्या वडिलांकडे प्रेमाची याचना केली होती. त्यावेळी मोहित नुकताच विद्यापीठातून परतला होता. तो 25 वर्षाचा होता आणि विद्यार्थी होता. अजून व्यवसायात त्याने प्रवेश केला नव्हता. पण आजही त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवतात. आज तू तू माझ्यासाठी मेला आहेस. इथून निघून जा. मला इथे तुझे तोंडही पाहायचे नाही. तू मेलास तरी मी तुझ्या अंत्यसंस्काराला येणार नाही. त्याच्या वडिलांचे शब्द त्याच्या हृदयाला भिडले. पण त्याला माहीत होते की ते त्याच्या वडिलांचे नाहीत, तर त्याची सावत्र आई आशाचे आहेत, जिने मेहरा साहेबाला पूर्णपणे मोहित केले होते. आकाश गेल्यानंतर 1 वर्षानंतर त्याचे वडील देखील मरण पावले. त्याने आकाशचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. आता त्याच्याकडे फक्त एकच आधार उरला होता, त्याचा मोठा भाऊ नैतिक. पण जेव्हा त्याची पत्नी त्याला विश्वासघात करून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली, तेव्हा नैतिक खूप दुःखी झाला. ते सहन न झाल्याने तोही हे जग सोडून गेला आणि मोहित एकटा पडला. फक्त त्याची भाची मीरा होती. त्याने प्रत्येक स्त्रीसोबत वेळ घालवला, जणू काही ज्यांनी त्याचे जीवन नरक बनवले आणि त्याला एकटेपणात ढकलले, त्याचा बदला घेण्यासाठी. पण आज त्याच्यासमोर बसलेली ती स्त्री, काळ्या साडीत बसलेली, पहिल्यांदाच तो तिच्याकडे त्या नजरेने पाहत नव्हता, ज्या नजरेने तो इतर स्त्रियांकडे पाहत असे. एका असहाय्य महिलेचा फायदा घेतल्यानंतर तिच्या असहाय्यतेला सौदा म्हणून संबोधल्याबद्दल आणि त्याच्या मृत भावाच्या विधवेशी लग्न केल्याबद्दल त्याला स्वतःची लाज वाटत होती. खरं तर जणू काही त्याला आजच कळले होते की आकाश त्याच्यापासून वेगळा झाला आहे. कदाचित तो कधीही सापडणार नाही. त्याचे हृदय पश्चातापाने भरले होते. त्याला स्वतःबद्दल खूप द्वेष वाटत होता. जर त्याने हवे असते तर तो त्याचा भाऊ शोधू शकला असता. किमान त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला त्याचे हक्क तरी देऊ शकला असता. इतके गरिबी आणि असहाय्य जीवन. पण त्याच्या हट्टीपणामुळे आणि अहंकारामुळे त्याने मेहरा विलामध्ये पाऊल ठेवला नाही. पश्चाताप प्रचंड होता आणि त्याचे हृदय पूर्णपणे तुटले होते. तो नुकताच हॉस्पिटलमधून परतला होता. त्या लहान मुलीला पाहून त्याला आकाशची आठवण आली होती, जी त्याची एक परिपूर्ण सावली होती. मोहितने त्या मुलीला दुसऱ्या रुग्णालयात हलवले होते आणि दुसऱ्या दिवशी तिच्यावर शस्त्रक्रिया होणार होती आणि नैना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून समोरच्या बेडवर बसून तिच्या उत्कटतेची आणि क्रूरतेची वाट पाहत होती. त्याला त्या निष्पाप महिलेबद्दल अपार प्रेम वाटले आणि तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. "इकडे ये नैना, माझ्या शेजारी बस," तो हळू बोलला आणि नैना घाबरून शुद्धीवर आली. तिच्या काळ्या साडीत ती बाहुलीसारखी दिसत होती, पूर्णपणे घाबरलेली. ती हळूहळू चालत सोफ्यावर त्याच्या शेजारी बसली. तिचे हृदय भीतीने आणि चिंतेने भरलेले त्याला जाणवत होते. तो तिच्या सर्व भीती कमी करू इच्छित होता. तिला सांगू इच्छित होता की तो तिचा रक्षक आहे आणि स्वतःच्या जीवापेक्षाही तिचे रक्षण करू इच्छित आहे. त्याला माहीत नव्हते की तो नैनावर प्रेम करतो की नाही, पण ही मुलगी त्याची सर्वात मौल्यवान संपत्ती बनली होती. फक्त ती त्याच्या भावाची पत्नी होती म्हणून नाही, तर जेव्हा त्याला हे माहीत नव्हते तरीही त्याने नैनाबद्दल कधीही द्वेषभावना बाळगली नाही. ती थोडी दूर बसली होती, पण त्याला आठवले की तिने अनुसाठी स्वतःला आधीच विकले होते. मग हे कसले अंतर होते? तिच्या डोळ्यातील अश्रू मागे ढकलत ती त्याच्या जवळ गेली आणि थरथरत्या हाताने त्याच्या गुडघ्यावर हात ठेवला, जणू काही ती स्वतःला त्याच्यासमोर सादर करत होती. नयनाच्या स्पर्शाने मोहितच्या संपूर्ण अस्तित्वात एक प्रवाह पसरला. तो ज्या लज्जेत बुडाला होता, त्यात लाजिरवाणेपणा होता. नयनाच्या हाताचा थरकाप त्याला त्याच्या मांडीवर जाणवत होता. खूप हळुवारपणे त्याने नयनाचा हात त्याच्या मांडीवरून काढला आणि थोडासा तो तिच्यापासून लांब सरकून बसला. नयनाला आश्चर्य वाटले. "तू ज्या उद्देशाने माझ्याशी लग्न केलेस, तो उद्देश तू का पूर्ण करत नाहीस?" मोहितचे डोके लाजेने झुकले. त्याने नयनाच्या हातावर हळुवारपणे हात ठेवला आणि त्याला मोठ्याने रडावेसे वाटले. एक जग त्याला गर्विष्ठ आणि दगडी मनाचा माणूस म्हणून ओळखत होते, पण तो असा का झाला हे कोणालाही माहीत नव्हते. आत्तापर्यंत लोक त्याला सैतान म्हणतात की देव म्हणतात याची पर्वा नव्हती, पण आता त्याला काळजी होती. किमान नयनाच्या हृदयात तो सैतान म्हणून राहणार नाही. "मोहित मेहराच्या आयुष्यात तुझे स्वागत आहे नैना मेहरा," तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. हा तो माणूस नव्हता ज्याला ती दररोज ऑफिसमध्ये भेटत असे. तो दुसराच कोणीतरी होता. "तू खूप उशीर केलास. मध्यरात्र उलटून गेली आहे. आता फक्त काही तास उरले आहेत, कारण तू म्हणालास की तू मला दुसऱ्याच दिवशी घटस्फोट देशील." तिचे बोलणे पूर्णही झाले नव्हते तेव्हा मोहितने अचानक तिच्या हातावर हात ठेवला आणि तिचे वाक्य लहान केले. "मी तुला घटस्फोट देण्यासाठी स्वीकारले नव्हते. मी तुला आयुष्यभर माझ्यासोबत ठेवू इच्छितो.
करार म्हणून नाही तर पत्नी म्हणून. तू माझी पत्नी होशील का? त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. नैना घाबरून मागे सरकली. तू हे काय म्हणत आहेस? काय? आपण दुसऱ्याच गोष्टीवर सहमत झालो होतो, बरोबर? आणि तरीही मी उद्यापासून तुझ्या ऑफिसमध्ये काम करणार नाही. मी तुझ्या आयुष्यापासून खूप दूर जाईन. ती काय म्हणत आहे हे त्याला समजत नव्हते. पुन्हा कधीही जाण्याबद्दल बोलू नकोस. आणि मी तुला जाऊ देणारही नाही. मला माहीत नाही की मी तुला प्रेम करतो की नाही, पण तू माझ्या आयुष्यातील ती स्त्री आहेस जिचा मी सर्वात जास्त आदर करतो. तू माझ्या मनात स्त्रियांबद्दल असलेले सर्व नकारात्मक विचार पुसून टाकले आहेस. मी माझ्या भूतकाळातील चुकांसाठी माफी मागू शकत नाही, कारण त्या अक्षम्य आहेत, पण मी त्यांची भरपाई नक्कीच करू शकतो. नैना, मोहित मेहरा तुला वचन देतो की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस मागच्या दिवसापेक्षा चांगला असेल, कारण तू माझ्या हृदयाच्या सर्वात जवळच्या माणसाची पत्नी आहेस. आकाश, माझा भाऊ, जो माझ्यापेक्षा वेगळा झाला होता आणि मलाही कळत नव्हते. मोहितचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि तिला मोठ्याने रडावेसे वाटत होते. आणि नेहा एका गोठलेल्या शांत बसली होती. जेव्हा जेव्हा ती मोहितकडे पाहत असे तेव्हा तिला आकाशची झलक दिसायची, पण ती स्वतःचा गैरसमज समजून त्यांना दूर करत असे. आणि आज तोच माणूस, ज्याला ती माणूस मानतही नव्हती, तो एक डीलर होता. तो तिला इतके गहन सत्य प्रकट करत होता. तिला त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हते. विश्वास ठेव नैना, तू कोणाची पत्नी आहेस हे मला आजच सत्य कळले. मला आधीच कळले असते तर बरे झाले असते. मला माझ्या भावाला भेटता आले असते, जो मदतीशिवाय मारला गेला होता. तो सोप्यावरून उठला आणि तिच्या जवळ जाऊ लागला. नैना लगेच मागे हटली. नशिबाने तिला कोणत्या वळणावर आणले होते? आकाशच्या भावाला तिने स्वतःला विकून टाकले, म्हणून आता ती आकाशला कशी तोंड देईल? काळजी करू नकोस नैना, मी तुला स्पर्शही करणार नाही. तू माझ्यासाठी खूप पवित्र आहेस आणि मला खूप लाज वाटत आहे, पण कारण काहीही असो, मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देऊ शकत नाही. तो अधीरतेने बोलताच नैना लगेच भिंतीला टेकली आणि अनियंत्रितपणे रडू लागली. आणि मोहितचे अश्रूही तिच्यासोबत वाहू लागले. आजची रात्र दोघांवरही खूप जड गेली होती, यात शंका नाही. खूप अश्रू गाळल्यानंतर सकाळचा प्रकाश पसरला होता. ती अचानक बेडवरून उठली. कदाचित ती रडत रडत झोपली असेल. आणि मोहित, तो कुठे होता कुणास ठाऊक? ती कार्पेटवर चालत अनवाणी धावत बाहेर पडली. तिला शक्य तितक्या लवकर अनुकडे जायचे होते. ती नंतर इतर गोष्टींबद्दल विचार करेल. तिच्या मुलीचा जीव सर्वात महत्त्वाचा होता. थांब नैना, मीही तुझ्यासोबत येईल. तो त्याचे ओले केस टॉवेलने पुसत वॉशरूममधून बाहेर आला. नैना अगदी थरथर कापली. असे काय पाहतेस? तुला खरंच वाटते की मी सैतान आहे, की मी तुझ्या झोपेच्या अवस्थेचा फायदा घेईन? त्याने ब्रश उचलला आणि केसांमधून तो फिरवला. तुझ्या परवानगीशिवाय मी तुझ्याकडे पाहणारही नाही, कारण मी तुला आधीच सांगितलं आहे की तू माझ्यासाठी काय आहेस. त्याचे डोळे आकाशसारखेच होते. नैनाने तिची नजर हटवली. जर तुला सगळं काही माहीत असेल तर तुला हे देखील माहीत असायला हवं की मी तुझ्याशी असा करार का केला. ती नजर खाली करत म्हणाली, त्या लग्नाला करार म्हणू नकोस. त्या कागदपत्रांवर सही केल्यानंतर मला कल्पना आली होती की हे काही सामान्य कागदपत्रे नाही आहेत. एखाद्या व्यक्तीच्या भावना त्यावर सही करताच बदलतात, म्हणून त्याला करार म्हणू नकोस. नाहीतर मी दुखावलं जाईल. आणि अणूबद्दल सांगायचं झालं तर मी तिला आधीच दुसऱ्या रुग्णालयात हलवले आहे. आज सकाळी 10 वाजता तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. आपण 1 तासात तिथे पोहोचू. रिलॅक्स, अणूला काहीही होणार नाही. ती माझ्या भावाची शेवटची आठवण आहे. मी तिला वाचवण्यासाठी स्वतःला विकेन, पण मी तिला काहीही होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले आणि नैना पूर्णपणे अवाक झाली. चल, आपण रुग्णालयातच नाश्ता करू. तो बाहेर गेला आणि नैना त्याच्या मागे गेली. 3 महिन्यांनी तो जमिनीवर तिच्या शेजारी गुडघे टेकून तिच्या कुरळ्या केसांमधून बोटे फिरवत बसला होता. अणू तिच्या ड्रॉइंगच्या पुस्तकात रंग भरत होती. मोहित प्रेमाने तिच्या डोक्याचे चुंबन घेत होता आणि तिच्यासोबत रंग भरत होता. तो त्याच्या भावाला परत आणू शकत नव्हता, पण कदाचित अनु आणि नैनाला सर्व आनंद देऊन तो त्याच्या आत्म्याला शांती देऊ शकत होता. खोलीचा दरवाजा उघडला आणि मीरा आत आली. तुम्ही इतके दुहेरी झाला आहात काका? तुम्ही अनुला माझ्या प्रेमाचा वाटाही का देऊ लागले आहात? ती कृत्रिमरित्या हसत म्हणाली. बऱ्याच दिवसांनी मोहितला त्याचे एक पूर्ण कुटुंब आहे असे वाटले आणि त्याचे हृदय शांतीने भरले. त्याने अनेक नाती गमावली होती, पण त्याला त्याच्या आठवणी जपून ठेवायच्या होत्या. तू आता निरुपयोगी आहेस. एक मुलगीसुद्धा तुझ्याने पटत नाही, मीरा नाखुशपणे म्हणाली. आणि मोहितने तिच्या डोक्यावर हलकेच थाप मारली. कारण माझे काका सज्जन झाले आहेत आणि सज्जन लोकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे ते इतरांना जास्त धमकावू शकत नाहीत. ते सर्व काही मान्य करतात
असे सज्जन तुम्ही चांगले दिसत नाहीत. सज्जनपणा तुम्हाला शोभतच नाही. मीराने विनोद केला आणि तो मोठ्याने हसला. तू खूप खोडकर झाली आहेस आणि आता मला तुझ्यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. तसे ती कुठेच दिसत नाही. ती कुठे आहे? त्याने हळूच विचारले. ती किराणा दुकानात गेली आहे. मी तिला सांगितले होते की मी तुझ्यासोबत येतो. आपण एकत्र भाज्या आणि फळे खरेदी करू. पण ती स्वतःच्या मर्जीने वागते. हीच एक समस्या आहे. काका, तू एक सभ्य झाला आहेस. जेव्हा तुला सरळ बोटाने लोणी काढता येत नाही तेव्हा तुला तो बोट वाकवावा लागेल. ती तुझी पत्नी आहे. जा आणि तिला नवऱ्यासारखे पटवून दे. तो उसासा टाकून उभा राहिला. अणूचे ऑपरेशन यशस्वी झाले होते आणि ती जवळजवळ बरी झाली होती. पण नैना त्याच्यापासून थोडी दूर राहिली. तिने मेहरा व्हिलामध्ये येण्यास नकार दिला होता. पण मोहितने म्हटले होते की अनु ही आकाशची मुलगी आहे आणि आकाशची सर्व मालमत्ता अणूची आहे. म्हणून ती या मुलावर अत्याचार करू शकत नाही आणि नैनाला तिथे येण्यास भाग पाडले गेले. ते वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होते. आता त्याची सहाय्यक होण्याऐवजी ती ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट होती. ही जागा तिने स्वइच्छेने निवडली होती. मोहितने आक्षेप घेतला नव्हता. आता नैनाचा प्रत्येक शब्द पाळणे हे त्याचे कर्तव्य बनले होते. जर नैना म्हणाली की दिवस आहे तर मोहित हो म्हणत असे आणि जर नैना रात्र म्हणाली तर तो दिवसलाही रात्र म्हणत असे. त्याच्या या बदलत्या वृत्तीने त्याचा संपूर्ण स्टाफ स्तब्ध झाला होता. सर्वांना वाटले की तो नैनाच्या प्रेमात पडला आहे. जोरूचा गुलाम झाला आहे. आता तो पार्ट्यांमध्ये जात नव्हता किंवा इतर कोणत्याही महिलेकडे पाहत नव्हता. पूर्वी तो महिलांच्या सहवासात आनंदी नव्हता. तो फक्त त्यांच्याकडून सूड घेण्याचा प्रयत्न करत होता. परंतु सूड घेतल्यानंतर तो आणखी अस्वस्थ व्हायचा. नैनाच्या आगमनानंतर त्याचे जीवन शांत झाले आणि तो स्वतः या बदलाने आश्चर्यचकित झाला. आकाशशी त्याचे नाते असूनही त्याला नैनाबद्दल खोल आदर आणि प्रेम वाटू लागला. पण जेव्हा जेव्हा तो तिला सांगण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा नैना मागे हटायची. कारण तिचा त्याच्यावर विश्वास नव्हता. तिला वाटायची की तो फक्त तिच्यावर उपकार करत आहे. त्या रात्री ती तिच्या खोलीत जात असताना मोहितने विचार न करता तिचा हात धरला. अनु आज मीरासोबत झोपेल. तरीही ती तिच्याशी खूप प्रेमळ आहे. तो नैनाच्या डोळ्यात घाबरून पाहत म्हणाला. तर त्याने नैनाला गोंधळात टाकले. तो एका सैतानापासून माणसात रूपांतरित झाला होता. एक माणूस जो पूर्णपणे नीतिमान आणि सभ्य बनला होता. पण कदाचित त्याला त्याच्या मानवी रूपात इतरांना हाताळणे कठीण वाटू लागले होते. कारण त्याला माहीत नव्हते की लोक किती चांगले वागतात. तर मी खूप छान कॉफी बनवली आहे. चल एकत्र पिऊया. तो तिचा हात धरून खोलीकडे निघाला. तो या मुलीला कसे सांगू शकतो की त्याला फक्त काही क्षण तिच्यासोबत बसून तिच्याशी बोलायचे आहे. काही गुपिते शेअर करायची आहेत. त्याच्या मनातल्या गोष्टी सांगायच्या आहेत. जेणेकरून तिच्या मनातील ही भिंत कोसळेल आणि आज तो ते करण्याचा दृढ निश्चय करत होता. ती गप्प होती. ते दोघेही बाल्कनीत आले आणि कॉफी पिऊ लागले. नैनाने पहिला घोट घेतला आणि उदास चेहऱ्याने तो कप टेबलावर ठेवला. ही साखरमुक्त आहे आणि खूप कडूही आहे. तिच्या कपाळावर आढ्या पडल्या आणि मोहित हसला. मला अशी कॉफी प्यायला आवडते मिसेस नेहा. ती काहीतरी आठवत होती असे वाटत होते आणि नैनाने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. तुला काय म्हणायचे आहे? तू 3 चमचे साखर घालून पितोस बरोबर? ती निरागसपणे म्हणाली आणि मोहित हसून उठला. आणि तुला हे कोणी सांगितले? नक्कीच ती व्यक्ती जी तुझा सर्वात वाईट शत्रू आहे आणि तुला मोहित मेहराच्या हृदयात कधीही स्थान मिळू नये असे वाटते. आणि नैनाला पूर्णपणे धक्का बसला. कारण ती हे जाणून बुजून करणार नव्हती. रोझीने सांगितल्यानंतरच ती मोहितच्या कॉफीमध्ये जास्त साखर टाकून त्याला देत असे. कारण तिला वाटायचे की या रागीट माणसाने तिला फक्त कॉफी बनवायला लावली आणि नंतर ती पिण्याचे नाटक केले. आता तिला हे समजले तेव्हा तिच्या ओठांवर हास्य आले आणि मोहितसाठी ती त्याच्यासोबत बसून कॉफी पित होती आणि हसत होती हे पुरेसे होते. नैना, मला माहीत आहे की तू आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहेस. पण आज मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. माझे आयुष्य तुझ्यापेक्षा जास्त कठीण आहे. बाहेरून परिपूर्ण दिसणारा माणूस आतून किती तुटलेला आणि एकाकी होता हे कोणालाही समजू शकत नाही. मला माहीत नव्हतं पण मला एक मुलगी माझ्या आयुष्यात यावी आणि माझ्या मनातल्या स्त्रियांबद्दलच्या सर्व नकारात्मक कल्पना दूर कराव्यात अशी माझी इच्छा होतीच. आणि ती मुलगी तू आहेस. जरी तू आकाशची पत्नी नसतीस तरी मी तुझ्यावर प्रभावित झालो असतो. तो खरंच म्हणाला आणि नैनाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. तिला वाटलं होतं की मोहित हे नातं फक्त आकाशमुळेच टिकवून ठेवत आहे. तो तिच्यावर उपकार करत आहे. पण आज त्याने ते खोटे सिद्ध केलं होतं. तिच्या हृदयावर बसलेला धुके हळूहळू कमी होऊ लागलं. कारण तिच्या समोर बसलेल्या माणसाच्या एका वाक्यात तिला सत्य दिसले. माझ्यासारख्या सामान्य मुलीवर तू का प्रभावित होशील? तू एक सामान्य मुलगी नाहीस नैना. कारण एक सामान्य मुलगी डोक्यापासून पायापर्यंत माणसाला बदलू शकत नाही. त्याला सैतानापासून माणूस बनवू शकत नाही.
माझ्यात अनेक वाईट गोष्टी आहेत. मी अनेक पापे केली आहेत. पण कदाचित माझ्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की मी कोणाशीही त्यांना आनंदी ठेवण्यासाठी खोटे बोलत नाही. म्हणून तुला हवा तितका वेळ घे. पण हा गैरसमज मनातून काढून टाक की मी तुझा इतका आदर करतो कारण तू माझ्या धाकट्या भावाची, आकाशची पत्नी आहेस. किंवा मी तुला माझ्या आयुष्यात समाविष्ट केले आहे कारण माझ्या हृदयात तुझे स्थान या सर्व गोष्टींपेक्षा मोठे आहे. तुझं माझ्या आयुष्यात येणं हे त्या आल्हाददायक वाऱ्यासारखं आहे, जे दुर्गंधयुक्त वातावरणात आत्म्याला हादरवून टाकतं. मीही असाच होतो. मी स्वतःला पापांमध्ये बुडवून टाकलं होतं. मला वाटलं होतं की कदाचित मला कुठेतरी शांती मिळेल. पण मी चुकीचा होतो. कारण खरी शांती कायदेशीर नात्यांमध्ये असते, जी आपण चुकीच्या मार्गांनी मिळवण्याचा प्रयत्न करतो. मी तुला लायक नाहीये नैना. कदाचित म्हणूनच मी तुझ्या जवळ येण्यास कचरतो. पण तू किंवा मी या गोष्टींपासून पळून जाऊ शकत नाही की आपण एकमेकांसाठी खूप महत्त्वाचे आहोत. कॉफीचा कप संपला आणि तो टेबलावर ठेवत उठला. तो म्हणाला, आजसाठी एवढेच पुरे. तू झोपायला जा. माझी फक्त एक विनंती आहे. मी रोज रात्री तुझ्यासोबत एक कप कॉफी पिऊ शकतो का? त्याच्या डोळ्यातील विनंतीने नयनाचे हृदय धडधडले होते. त्या माणसाने त्याचे गुन्हे अगदी प्रामाणिकपणे कबूल केले होते. त्याच्यापासून ती पळून जात होती. नाही मोहित, मी तुझ्यासोबत कॉफी पिणार नाही, कारण मला अशी कडू कॉफी अजिबात आवडत नाही. हे वाक्य बोलल्यानंतर ती खोडकरपणे हसली आणि मोहितने सुटकेचा निश्वास सोडला. तुझ्यासाठी मी 3 चमचे साखरेसह कॉफी पिणे देखील सहन करेन, जरी मला माझ्या आरोग्याची खूप काळजी आहे. पण प्रेमात सगळं काही मान्य आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो, मिसेस मोहित. त्याने संभाषणाच्या मध्येच तिच्यावर प्रेम व्यक्त केले आणि पुन्हा तिचे हृदय धडधडू लागले. तिला असे वाटले होते की आता या नात्यातून पळून जाणे शक्य नाही. मोहितच्या हास्यावर खोडकरपणे हसत तिने आपले डोके त्याच्या छातीवर ठेवले. मोहितला तिच्या कृतीतून सर्व काही समजले असेल असे वाटत होते. त्याने तिचे डोके थोडे वर केले, तिच्या मानेवर ओठ ठेवले. नैना मोहितमध्ये आणखीनच अडकली आणि नैनालाही आता या परिस्थितीतून पळून जायचं नव्हतं. तिला शांती हवी होती आणि ही शांती त्याच्या मिठीत होती. त्याने प्रेमाने तिला आपल्या बाहूंमध्ये उचललं आणि सर्व पडदे काढून गेट बंद केल्यानंतर तिला बेडवर आणलं. दिवे बंद केले आणि तिच्या जवळ आला. मोहितने फक्त एकच विचारलं, तू तयार आहेस का नैना? कारण मला तुझ्या संमतीशिवाय काहीही नको आहे. नैनाने तिचे डोके थोडेसे हलवून होकार दर्शविला होता आणि त्याने तिचा संकेत ओळखून आपले प्रेम व्यक्त केले. रात्र हळूहळू निघून जात होती आणि दोघेही एकमेकांमध्ये विलीन झाले होते, जणू ते एकमेकांच्या अस्तित्वाचा एक भाग आहेत.